नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम सर्वांना. कशात सर्वजण मजेतच असाल. स्वस्त राहा, मस्त राहा, फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा. तर थंबनेलवरून समजलंच असेल. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. त्याच्या आधी आपण आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की हिंदू धर्मामध्ये भरपूर देवदेवता आहे. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात कोणत्या ना कोणत्या देवाचं मंदिर किंवा हे आहे. भरपूर मंदिरं आहेत. हिंदू संस्कृती आपली आहे. तर त्यानुसार आपल्या भारतामध्ये कन्याकुमारीपासून तर काश्मीरच्या लास्टच्या याच्यापर्यंत भरपूर मंदिरं आहेत. तर आज विषय बोलण्याचं कारण हेच आहे की मंदिर बाहेरील ज्या रांगा आणि जो प्रत्येक मंदिरामध्ये जो दुजाभाव केला जातो. दुजाभाव हा आहे की एक सामान्य भक्तिभावाने जाणारा माणूस त्या ठिकाणी 10-10, 15-15, 20-20 तास त्या ठिकाणी लाईनीला उभं राहून दर्शन घेतो आणि फुलाची पाकळी त्या मंदिराच्या दानपेटीमध्ये टाकत असतो. तर ही फुलाची पाकळी जी थोडी थोडी करून ही जे ट्रस्टला जी भेटते, एवढ्या मोठ्या प्रमाणात मित्रांनो ती रक्कम त्या ठिकाणी जमा होते. त्याच्यातून ही जे ट्रस्ट आहे किंवा हे आहे, ही जी आपण दिलेली जी देणगी आहे ही देवापर्यंत कधीच जात नाही किंवा देव कधीच म्हणत नाही का तुम्ही पैशाचं दान मला करा. मित्रांनो, आपण जर खरंच तुम्हाला जर देवाकडून किंवा देव जर तुम्हाला पावन करायचा असेल तर त्याच्यासाठी समाजामध्ये भरपूर गरजवंत लोक आहेत. त्यांना त्या पैशाची, त्या तुमच्या थोड्या दानाची गरज देवाच्या दारात नाही तर एखाद्या गरजू व्यक्तीला ते दान करत चला आणि ते दान नक्कीच तुम्हाला देवापर्यंत किंवा तुम्ही जे केलेलं जे दान आहे ते त्या लोकांचा जो आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे तो नक्कीच खूप तुमच्या आयुष्यामध्ये इफेक्ट पाडणारा असतो. परंतु जे देवाला तुम्ही दान करताय हे दान 100% थांबवा. कारण याच्यातून जे ट्रस्ट आहे, ट्रस्टमधले जे अध्यक्ष असतील, त्यांची जी बॉडी असेल, यांची जर पाहिले तुम्ही घरं तर ही भरपूर लोक श्रीमंत आहे. कुठं कामं करत नाही, कष्टाचं काम नाही यांचं, तरी यांच्याकडे 40-40, 50-50 लाखाच्या गाड्या, करोडो रुपयांची घरं, गळ्यात मोठमोठ्याल्या सोन्याच्या चेनी, हे पैसे येतात कुठून? तर हे जे तुम्ही देवाच्या नावाने दान केलं आहे, ह्या दानातून ते त्यांची घरं भरत असतात. आणि स्वतः कोणतंही देवस्थान घ्या तुम्ही, बालाजी देवस्थान असेल, श्री साई शिर्डीचं देवस्थान असेल किंवा भारतातील कोणत्याही मोठ्या देवस्थानाचं तुम्ही घ्या आणि त्या देवस्थानातील जे ट्रस्ट समिती जी बॉडी आहे, ह्या बॉडीतील जे सदस्य आहे यांची चौकशी करा तुम्ही. यांच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, यांचा कोणता व्यवसाय आहे, कोणतं काय, कोणत्याही प्रकारचा यांचा व्यवसाय नाही, कुठं काय नाही. तरीही एवढं मोठ्या प्रमाणात पैसे किंवा एवढं हे यांच्याकडे येतात कुठून? तर हे पैसे जे आपण जे दान करतो याच्यातून गफला करून ही पैसे यांच्या घरापर्यंत जातात, त्यांच्या खिशामध्ये जातात आणि याच्यावरती यांचं घर चालतं. तर नक्की देवाला जायला मी कधी तुम्हाला नाही म्हणणार नाही. हा प्रत्येकाचा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु तुम्ही जे दान करताय याच्यावरती नक्की मी बोलेन. हे दान जे करताय हे देवाच्या दारामध्ये करू नका. हे दान एखाद्या गरीबाला, खरंच तुम्ही पहा, तुमच्या आसपास जर पाहिलं तर भरपूर गरजवंत लोक, गरीब लोक आहेत जे एक वेळच्या अन्नासाठी तडफडतात आणि कितीतरी लोक अन्न भेटत नाही म्हणून या भारतामध्ये भरपूर भूकमारीमुळे लोक मरतात. तर ह्या लोकांकडे पहा, ह्या लोकांना मदत करा. मी म्हणतो मंदिराच्या दानपेटीमध्ये तुम्ही जर 10,000, 20,000 टाकत असाल, या ठिकाणी तुम्ही 1,000 रुपये द्या. परंतु ते जेवढं तुम्हाला आशीर्वाद ती लोक देतील तेवढं ही देवस्थानच्या ट्रस्टमधली ही लोक देणार नाहीत. कारण यांच्यामध्ये जे पैशावाले लोक आहेत यांना वेगळ्या पद्धतीचं VIP दर्शन, आपण जे सामान्य लोक जातो आपल्यासाठी वेगळं दर्शन. तर मग देवाच्या दारात जर एवढा दुजाभाव असेल तर मला नाही वाटत त्या मंदिरामध्ये किंवा त्या याच्यामध्ये देव असू शकतो. तर प्रत्येकजण ह्या गोष्टीकडे कानाडोळा करतोय,
परंतु मला वाटलं की या विषयावरती बोललं पाहिजे थोडं तरी, कारण आज आपण जे कष्टाने कमवतोय, श्रद्धेने भावनेने त्या मंदिरामध्ये जातोय आणि त्या मंदिरामध्ये अशा प्रकारे जर चोरी होत असेल, यातलं काही पैसे सरकारच्या खिशामध्ये जाते आणि सरकार कशा पद्धतीने ते पैसे यूज करते हे पण तुम्ही पाहू शकता. कारण सरकारकडे जे पैसे जातात हे आमदार खासदार यांच्या सुखसोयीसाठी, यांना पाहू शकता तुम्ही, आमदार खासदारांना त्याची सेवा म्हणून ही त्या ठिकाणी निवडून जातात आणि आयुष्यभर यांना पेन्शन लागू होती. एक सरकारी कर्मचारी असू द्या, शिकलेला एखादा चांगला नोकरदार असू द्या, हा त्याचं स्वतःचं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी घालतो तरी त्यांना ती पेन्शन दिली जात नाही. कोणताही सरकारी नोकरदार घ्या, भारतामध्ये जर भारतीय सेना, रेल्वे, इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे जर 3-4 फील्ड जर सोडलं तर कोणालाही पेन्शन नाही. मग राजकारणी असं कोणतं लई पहाड उचलून त्यांना फिरण्यासाठी अलाउन्स वेगळा, त्यांच्या फॅमिलीसाठी वेगळा, भत्ते यांना भरपूर आहे. पुन्हा त्यानंतर 5 वर्षे त्या ठिकाणी निवडून गेल्यानंतर यांना आयुष्यभर पेन्शन लागू होते. तर हे जे पैसे आहेत, यांना ज्या सुखसोयी भेटतात ह्या आमदार खासदारांना, तर ह्या सुखसोयी ह्या आपल्या ज्या पैशातून जे गोरगरीब जनतेचा टॅक्स गोळा करतात, जे मंदिरातून जे त्यांना जो टॅक्स जातो किंवा ज्या पद्धतीने पैसा जातो, ह्या सर्व गोष्टीतून यांच्या सुखसोयी किंवा ह्या सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात, त्यांचे लाड पुरवले जातात. आणि आपण कष्ट करून त्या मंदिरामध्ये दान करणं हे खरंच चुकीचं आहे. या गोष्टी थांबवा. तुमच्या पैशाने ही जी ट्रस्टवाले लोक आहेत, ही AC च्या गाडीमध्ये फिरतात, आपल्या मुलांना विदेशात परदेशात शिकायला पाठवतात आणि आपण जे कष्टाने जे दान केलं आहे हे मंदिरावरती दान न करता, तुम्हाला जर खरंच पुण्य जर कमवायचं असेल तर गोरगरीब जनतेला किंवा एखाद्या गरजू कुटुंबाला असेल, एखाद्या व्यक्तीला असेल, त्या पैशाची खरंच गरज आहे, त्या ठिकाणी ते पैसे द्या. तुमचं ते दान केलेलं सत्कर्मी लागल. दानधर्म केला पाहिजे, परंतु हे नाही की मंदिरात जाऊनच तुम्ही दानधर्म केला पाहिजे. काही दानधर्म असे पाहिजे की आपल्याला आणि देवाला सोडून कुणाला माहीत नाही पाहिजे. देव म्हणतच नाही की तुम्ही माझ्याजवळ या, माझ्या दानपेटीमध्ये पैसे टाका आणि मगच मी तुम्हाला खुश करेल. ही काही कोणती डील नाही की देवासोबत आपण त्याला ते पैसे टाकलो, दान टाकलं म्हणजे आपण त्याच्याकडून काहीतरी मिळून देव आपल्यावरती खुश होईल. नाही, तुम्ही चांगली कामं करा, गोरगरीब जनतेला सहकार्य करा, गरजवंत लोकांना सहकार्य करा. हेच खरं तुमचं सत्कर्म आहे आणि याच्यातूनच तुम्हाला देव भेटू शकतो, देव पाहू शकतो आणि देवाचं लक्ष तुम्ही या कामातून तुमच्याकडं ओढवू शकता. तर नक्की या गोष्टीचा विचार करा. भरपूर लोक असे आहेत समाजामध्ये की मंदिरामध्ये दान न करता ते दान गोरगरीब जनतेला, ज्या गरजवंत लोकांना, गरजू एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला ते पैसे देऊन चांगल्या मार्गाने ते पैसे सत्कर्मी लावतात. तर नक्की सर्वांनी या गोष्टीचा विचार करा. आणि भरपूर लोकांना या गोष्टीचं वाईट पण वाटेल. एक हिंदू असून मंदिराच्या देवाच्या विरोधात बोलतोय. मी देवाच्या कोणत्याही धर्माच्या, जातीच्या किंवा कोण काम करते कोणत्याही देवाच्या विरोधात नाही. तुम्ही मंदिरात जरूर जा, परंतु जो पैसा तुम्ही त्या मंदिरामध्ये टाकताय हा पैसा कुठं जातोय हे सांगण्याचा छोटासा प्रयत्न मी केला आहे. परंतु काही लोकांच्या लक्षात येतं आहे का नाही येत हे मला माहीत नाही. परंतु आपण जे पैसे देवाला देतोय किंवा देवाच्या नावावरती देतोय त्या पैशाचा कुठल्या ठिकाणी उपयोग होतोय पहा तुम्ही. कारण जे ट्रस्ट असतं त्या ट्रस्टच्या अंडर ते सर्व येत असतं आणि तो पैसा जो जातो तो 100% देवाला 1 ते 2% तो पैसा काहीतरी छोट्या मोठ्या कामासाठी लावत असतील. परंतु टोटल पैसा हा भ्रष्टाचार आणि काळ्या मार्गाने तो पैसा काढला जातो. त्याचा कुठेही हिशोब किंवा कोणत्याही गोष्टी राहत नाही. तर नक्की ह्या गोष्टीचा विचार प्रत्येकाने करा. ज्याची इच्छा असेल का मी देवाच्या दारात जाऊन एवढं दान करेन तेवढं दान करा. देवाच्या दारात दान न करता तुम्ही तुमच्या आसपास एखाद्या गरजू व्यक्तीला पहा, एखादं कुटुंब पहा, त्या ठिकाणी जाऊन दान करा. खरं दान तेच आहे. कुणाला भूक लागली असेल तर त्याला जेवण द्या.
एखाद्याला कपडे नसतील तर त्याला कपडे द्या. एखाद्या मुलाला शिक्षणासाठी पैसे नसतील, मुलीला शिक्षणासाठी पैसे नसेल तर त्यांना ते पैसे द्या. एखादा हॉस्पिटलमध्ये जर कोणी आजारी असेल, त्याला जर ट्रीटमेंटसाठी पैसे नसतील तर तुम्ही ते ट्रीटमेंटसाठी, मी म्हणतो तुम्ही 500 रुपये नाही 100 रुपये जरी दिलं तरी 100 करून भरपूर लोक असतात, एखाद्याचं कुठंतरी काम होतं. आणि मला तरी वाटतं जर कुणाला दान करूशी वाटलं तर एखाद्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जा, त्या ठिकाणी जाऊन चौकशी करा. भरपूर असे परिवार, कुटुंब, व्यक्ती हतबल होऊन त्या हॉस्पिटलमध्ये पडलेले असतात. त्यांच्याकडे ट्रीटमेंटसाठी पैसे नसतात आणि त्यासाठी ते त्या ठिकाणी पडलेले असतात. अशा गरजवंत लोकांना तुम्ही मदत करा. नक्कीच तुमचं जे दान आहे ते सत्कर्मी लागल. सांगा, काही जर चुकीचा शब्द माझ्याकडून गेला असेल तर माफ करा. परंतु पुन्हा एकदा मी सांगतो की देवाला जाण्याचा किंवा त्या ठिकाणी तुम्ही भक्तिभावाने जाता याला माझा बिलकुल विरोध नाही. तुम्ही जा भक्तिभावाने, त्या ठिकाणी श्रद्धेने देवाच्या दारामध्ये नतमस्तक व्हा. मी सुद्धा जातो, मी सुद्धा देवाच्या दारामध्ये जाऊन भक्तिभावाने श्रद्धेने नतमस्तक होतो. परंतु माझे जे विचार होते, माझा जो विचार आहे की मी जे पैसे या ठिकाणी दान करणार आहे, हे दान 100% देवाला सत्कर्मी लागेल का? नाही. माझ्या मनातून मला आवाज येतो की नाही, हे पैसे तुझ्या सत्कर्मी लागणार नाही. त्यामुळे मी देवाच्या दारामध्ये कधी पैसे किंवा काही या गोष्टी नेत नाही, फूल नाही, किंवा ह्या गोष्टी खरंच नाही नेलं पाहिजे. ह्या गोष्टी, तुमचं फूल तुम्ही जे ते ताट घेता 100-200 हार फुलं जे आहेत, तुम्ही कधी पण पहा, आपण त्या पुजाऱ्याच्या हातामध्ये देतो. परंतु तो पुजारी काय करतो, आपल्या हातातून घेऊन डायरेक्ट फेकून देतो पाठीमागं. मग ते देवापर्यंत पोचलंच कसं मित्रांनो? पोचतच नाही. तर ह्या गोष्टी बारीक आहेत, ज्या अर्थी आपलं फुलाचं, फळांचं दान त्या देवाच्या चरणी जात नाही, त्याच्या अर्थी जो पैसा आहे, हा पैशावरती जे जग चाललं आहे, हा पैसा कसा देवापर्यंत पोचू शकतो? नाही पोचू शकत. आणि देव तुमच्या पैशाला कधीच भुकेलेला नाही. भक्तिभावाने, चांगल्या श्रद्धेने, चांगल्या मनाने चांगले कर्म करा, चांगल्या श्रद्धेने त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक व्हा. तुमची जी इच्छा आहे ती मागा, नक्कीच देव पूर्ण करेल. आणि राहिला विषय दानधर्माचा, तर दानधर्म तुम्ही अशाच ठिकाणी करा की त्याची खरंच त्या व्यक्तीला, त्या परिवाराला, त्या कुटुंबाला गरज आहे. त्या ठिकाणी जाऊन दानधर्म करा. नक्कीच तुमचं जे दानधर्म आहे ते सत्कर्मी लागल्याशिवाय राहणार नाही. आणि बाकी शेवटला मी एवढंच बोलल की तुमचा प्रश्न आहे किंवा तुमचे पैसे आहे, कुठं लावायचे, कसे लावायचे, तुम्ही तुमचं ठरवा. परंतु मला एक चांगली गोष्ट वाटली की बाबा ही गोष्ट आपण बोलली पाहिजे, याच्यासाठी मी बोललो. आणि काही जर चुकलं असेल तर नक्की मला माफ करा. आणि व्हिडिओ थांबवू मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून तुमचं मत व्यक्त करा. थांबू आपण. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.